लढाया नगर जिल्ह्यात झाल्यात, संयुक्त महाराष्ट्राचा झालेला आहे, मोगलांच्या विरुद्ध झालेला आहे, ब्रिटिशांच्या विरुद्ध झालेला आहे आणि आता या झुंडशाही आणि गुंडशाही विरुद्ध आपल्याला लढायचं. मी संपर्क प्रमुखांना इतकं सांगतो, सुनीलजी, आता आपल्याला थांबायचं नाहीये. आपल्याला या नगर जिल्ह्यातून किमान 3 ते 4 आमदार शिवसेनेचे म्हणून निवडून आणायचेच आहेत आणि महाराष्ट्रातला येणाऱ्या पुढल्या सत्तेमध्ये या नगरचा वाटा हा महत्त्वाचा असायला पाहिजे. आज हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आपण या सभागृहात घेतलेला, पुढल्या वेळेला आपल्याला मोकळ्या मैदानात घ्यावे लागेल अशा प्रकारचा संदेश आपण इथून दिला पाहिजे. आज व्यासपीठावर सर्व शिवसेनेचे प्रमुख लोक आहेत. मला आनंद आहे, शिवसेनेच्या फुटीनंतर नगर जिल्ह्यामध्ये फार पडझड झाली नाही आणि सगळे प्रमुख लोक हे आपले जागेवर राहिले, शिवसैनिक जागेवर राहिले. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आनंदाची गोष्ट आहे. फक्त आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागतील, जास्त मेहनत घ्यावी लागेल, लोकांपर्यंत पोचावं लागेल, लोकांना विश्वास द्यावा लागेल. प्रभू श्रीराम आपल्या पाठीशी आहेत, ते भारतीय जनता पक्षाबरोबर नाही आहेत, लक्षात घ्या. प्रभू श्रीराम हे सत्याच्या बाजूने असतात आणि सत्य आपल्या बाजूने, लक्षात घ्या. मगाशी सुनील शिंदे यांनी हनुमानाची आठवण करून दिली, बजरंग बलीची आठवण करून दिली. तो बजरंग बलीची गदा सुद्धा आपल्याकडे आहे. जास्त शहाणपणा करावा ते डोक्यात घालू अशा प्रकारची ताकद आपल्या मनगटामध्ये. हजारो हनुमान, हजारो बजरंग बली समोर बसलेले आहेत. याला निष्ठा म्हणतात. बजरंग बली म्हणजे निष्ठा, हनुमान म्हणजे निष्ठा. आणि जोपर्यंत ही निष्ठा, ही निष्ठेची गदा आमच्या हातामध्ये आहे, तोपर्यंत गद्दार आमच्या समोर उभा सुद्धा राहू शकत नाही. ही लढाई या राज्याला लागलेल्या गद्दारीच्या वाळवी विरुद्ध आहे आणि ही सुरुवात आपल्याला या जिल्ह्यापासून करायची आहे. आणि मला खात्री आहे, ज्या प्रकारचं वातावरण मी कालपासून या जिल्ह्यामध्ये पाहतो, या शहरामध्ये पाहतोय, माझ्या पुढल्या दौऱ्याच्या वेळेला हे चित्र अधिक बदललेलं असेल. हे चित्र नुसतं बदललेलं नसेल तर इकडले सगळे ताबेमार बिळात लपलेले असतील. उगाच म्हणत नाही कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. समोर बसलेला प्रत्येक जण वाघ आहे, मी एकटा वाघ नाही. मग अशी गायकवाड आपण एक प्रश्न विचारला की तुम्हाला ईडीचे पोलीस घेऊन जायला आले तेव्हा तुम्ही हसत हसत कसे गेलात? ही बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली ऊर्जा आणि निष्ठा आहे. ज्या शिवसेनेनं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, ज्या शिवसेना या 4 अक्षरांनी आम्हाला घडवलं, ते आम्हाला नामर्द म्हणून घडवलं नाही. ही मर्दांची फौज बाळासाहेबांनी उभी केली, त्याच्यापैकी आम्ही एक शिवसैनिक आहोत. अरे ईडीवाले येतील, सीबीआय वाले येतील, नाहीतर त्या मोदीच्या फौजा येतील, आम्ही लढू. आणि नुसते लढणार नाही तर या महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाची अस्मिता, सामान्य माणसाचा आवाज आम्ही बुलंद करू. आणि शिवसेना ज्याच्यावर तुम्ही हल्ला केलाय, त्या हल्ल्यातून जा रक्ताचे थेंब सांडलेले आहेत, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतल्याशिवाय हा शिवसैनिक गप्पा बसणार नाही. इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.